तर मंडळी ठरलं तर मग आजचा म्हणजेच 11 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं असतं की गरीब लोकांना या प्रियाने 7 महिन्याला पैसे देते हे झाकून ठेवण्यासाठी बोलवलेलं असतं आणि अश्विनच्या हातून ते पैसे द्यायचं असते आणि सायली म्हणते हे सगळं झाकून ठेवण्यासाठीच तू करते ना. तर अश्विन म्हणतो की 1 मिनिट सायली वहिनी, मला ना तन्वी सदाने महिन्याला पैसे देते हे मला अगोदरपासूनच माहिती होतं असं आता अश्विनी सांगितल्यानंतर अर्जुनाने सायलीला तर आश्चर्य वाटतं की हे कसं काय शक्य आहे म्हणून. आणि प्रिया बघा आता प्रिया लगेच त्यांच्याकडे ना विचित्र नजरेने बघायला लागते. सायली म्हणते तरीही तो मला तिला जा विचारावा नाही वाटला. तर अश्विन म्हणतो तन्वी गोरगरिबांना जर महिन्याला जशी मदत करते ना महिन्याला तशीच ती सदानी महिन्याला सुद्धा मदत करते. तर प्रिया म्हणते की अर्जुन सायली प्लीज, अरे प्लीज तुम्ही यामध्ये नका बरं पडू असं आता म्हणायला लागते. आणि अश्विन समोर आहे म्हणून ही चांगलीच नाटकं करत असते. आणि प्रिया म्हणते की मला आधीच माहिती होतं की तुम्हाला जेव्हा हे कळेल ना त्यावेळेस तुम्ही या मदतीच्या मध्ये पडाल, खोडा घालाल म्हणून इतके महिने मी तुम्हाला काही सांगितलं नाही, काही कळू दिलं नाही. सायली म्हणते तू जर का हे सगळं आधीच करत असतीस ना प्रिया तर आम्हाला हे अगोदरच समजलं असतं ना. तर प्रिया म्हणते कसं समजणार, अगं इतके महिने ही गोष्ट अश्विनला सुद्धा माहिती नव्हते असं प्रिया सांगत असते. आणि म्हणते ते तर आज अश्विन हॉस्पिटलमध्ये एका गरीब माणसाला भेटला आणि त्याने अश्विनच्या बॅगेतून त्याचे पैसे चोरले आणि तेव्हापासून अश्विन अस्वस्थ होता. मग मी विचार केला की अश्विनला त्याला कळावं, त्याला बरं वाटावं म्हणून हा सगळा मी घाट घातला. त्याला सांगायचं होतं की अरे आपण अशा माणसांना खूप आधीपासूनच मदत करतो. आता मला हे सगळं अश्विनला सांगायचं होतं हे सांगते. पण अर्जुन सायलीचा काही यावर विश्वास बसत नाही. आता लगेच अश्विन म्हणतो सोड ना तन्वी, तू काय एक्सप्लेनेशन देतेस यांना पटणार नाहीच येते असं अश्विन म्हणत असतो. आता अर्जुन सायली त्या बघतच राहतात. अश्विन म्हणतो की जाऊ दे ग तन्वी, तू तुझं काम करत राहा. आणि म्हणतो की तन्वी आता मी दर महिन्याला या कामासाठी तुझ्या अकाउंटमध्ये वेगळे पैसे ट्रान्सफर करत जाईन ना. प्रिया लागते ना आता लगेच खुश होऊन हसायला. अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की हिचा नक्की काय डाव आहे ते. आता बघा सायली म्हणते की प्रिया तू अशी परोपकारी वागायला लागलीस ना की लगेचच लक्षात येतं की यामागे ना तुझा नक्कीच काहीतरी डाव आहे. सायली पुढे म्हणते मला तर ना आश्चर्यच वाटतंय पण या निमित्ताने एकच गोष्ट चांगली होती ती म्हणजे अश्विन भाऊजींच्या हातून पुण्य घडतंय आणि तेवढंच चांगलं आहे फक्त, बाकी काही नाही असं म्हणल्यानंतर आता अश्विन सुद्धा शांत बसतो. आणि बघा आता प्रिया पुढे लगेच म्हणते अश्विन अरे दे ना सगळ्यांना मदत वाट म्हणून. आता अश्विन त्या सगळ्यांना पैसे वाटतो आणि आता पैसे वाटल्यानंतर त्यांच्या दोघीजण मिळून पाया काय पडतात. आणि आता त्यानंतर अर्जुन सायलीकडे बघतच अश्विन आणि प्रिया तिथून घरामध्ये निघून जातात. आणि आता अर्जुन आणि सायली तिथेच उभारून विचार करत असतात. आता बघा आता हे तर आता सायली म्हणते हिला जा विचारून ही खरोखर सदाशिव आणि मायनावतीबद्दल काहीच सांगणार उत्तराने आपल्याला समाधान मिळाले आणि आपण गप्प झालोय म्हणून आणि तिच्या नकळत आपल्याला आता आपलं काम करता येईल. अर्जुन म्हणतो किती इझिली खोटं बोलती ना ती आणि तिने अश्विनला सुद्धा सहज फसवलं. सायली म्हणते आपण तिचं सगळं खोटं ऐकून तर घेतलंय पण तिला खोटेपणाची तर शिक्षा मिळायलाच हवी आणि जर का घास उलटा घेता आला पाहिजे. अर्जुन म्हणतो हो म्हणजे आता सायली 2.0 सायली 2.0 आता तन्वीला शिक्षा करणार आहे. तर एक्झॅक्टली काय करणार आहे सांग ना. सायली म्हणते बघत राहा आणि आता तिथून गेटच्या बाहेर निघूनच जाते. आता बघा सायली गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की बिचारी प्रिया आता सायली 2.0 पासून तिला आता कोणीही वाचू शकत नाही असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की आज खूप दया येते ग मला तुझी, ऑल द बेस्ट ना असं म्हणून. आता बघा अश्विन आणि ही प्रिया जे आहे तर ते घरामध्ये यायला लागलेले असतात आणि अश्विन बायकोचं काय कौतुक करत असतो तोंड भरून आणि म्हणतो काय मुलगीच तू कधी कधी ना विचार करून अशी काही वागतेस ना आणि कधी कधी दुसऱ्यांचा इतकं विचार करतेस ना की तुझं कौतुक किती करावं आणि कसं करावं ना हेच कळत नाही ग मला. आता प्रिया म्हणत असते अश्विन अरे मला माहिती मी अगोदर ना खूप वेडेपणा केलाय, तुझा रागही उडवून घेतलाय पण त्या रागातही तू माझ्यावरती प्रेम करत राहिलास ना म्हणून माझे डोळे उघडले. आता इतक्यातच तिथे कल्पनाताई पूर्णाजी आणि विमल येतात. आता अश्विनला वाटतं की आपल्या बायकोचं कौतुक सांगावं म्हणून अश्विन म्हणतो की मम्मा पूर्णाजी तुम्हाला माहिती आहे का पूर्णाजी सोप्यावर बसतात. तर प्रिया म्हणते अश्विन अरे नको सांगू, अरे काय ना की दान दिलेलं उजव्या हाताने दान दिलेलं डाव्या हाताला दान दिलेलं कळता कामा नये असं म्हणतात अशी प्रिया म्हणायला लागते. आता असं कसं म्हणतीस ग प्रिया, अगं तू इतकं मोठं काम करतेस तर त्याचं कौतुक हे व्हायलाच हवं, घरातल्या सगळ्यांना ते कळायलाच हवं नाही का. अश्विनला आता जरा बरं वाटतं आणि लगेच सायली हाक मारायला लागते दादा ताई या ज्या लोकांना पाठवून दिलेलं असतं ना त्या सगळ्या लोकांना या सायलीने प्रियाची मस्ती जिरवण्यासाठी पुन्हा घरामध्ये बोलवून घेतलेलं आहे. कल्पनाताई म्हणतात सायली अगं हे तर प्रिया म्हणते हो आई या सगळ्या लोकांना ना प्रिया काही महिने झालं बेघर आहेत म्हणून यांना पैशाची मदत की आणि आज तर या
सगळ्यांना तिने घरी बोलवलं आणि अश्विन भाऊजींच्या हातून पुण्याचं काम करून घेतलं तर याचं कौतुक तर व्हायलाच हवं नाही, असं आता सायली म्हणायला लागते. कल्पनाताई म्हणतात, वा कमाल आहे. तर मी अगं नाही म्हणजे तू जर काही सगळं खरंच या लोकांना मदत करत असशील ना तर आम्हाला तुझा अभिमान आहे बरं का. आता प्रिया लगेच खुश होते आणि म्हणते थँक्यू हां आई थँक्यू असं करायला लागते. आणि प्रिया म्हणते की सायली अगं त्यांना मदत करून मी पाठवलं होतं, तू परत का घेऊन आलीस या सगळ्यांना, असं प्रिया म्हणायला लागते. आता बघा आता प्रिया म्हणते की कारण मला तुला ना आणखीन एक संधी द्यायची होती गं. आता कोणाला काही कळतच नाही संधी द्यायची होती म्हणजे नक्की काय ते. आता बघा सायलीने आज मस्त डाव केलेला आहे प्रियाच्या विरोधामध्ये. प्रिया म्हणते संधी कसली संधी गं, तर सायली म्हणते अगं प्रायश्चित्त घ्यायची. प्रिया म्हणते नाही का मला काही कळलं नाही. सायली म्हणते तुला आठवतं का जेव्हा तू अश्विन भाऊजींशी लग्न करून घरी आली होतीस तेव्हा मी असंच मागत करायला घरी बोलवलं होतंस, त्यावेळेस तू काय केलं होतंस तुला आठवतंय का, त्यानं किती त्रास दिला होतास तू. आता अश्विनला सुद्धा हे आठवायला लागतं आणि घरच्या सगळ्यांना सुद्धा तो सीन आठवायला लागतो आणि हा सीन त्यांनी आपल्याला सुद्धा दाखवलेला आहे. काय झालेलं असतं की सायलीने घरामध्ये सगळं जेवण बनवलेलं असतं आणि त्या मागतकरी लोकांना सगळं ते अन्न ती पॅक करून देते आणि नमस्कार करत असते. प्रिया मनात म्हणत असते नशीब माझं पोट दुखायचं नाटक केलं मी, नाही तर मला या घाणेरड्या लोकांच्या पायाला हात लावावं लागलं असतं. आणि जेव्हा ते गरीब लोकांना सायलीने दिलेलं अन्न आहे ते खराब आहे हे कळतं तेव्हा ते लोक सायलीला खूप बोलतात आणि म्हणतात की जेवणाला तर खूप घाणेरडा वास येतोय म्हणून. आणि त्यावेळेस सुभेदारांचा अपमान झालेला असतो आणि तिथली एक मुलगी म्हणाली होती की सुभेदारांच्या घरामध्ये हे असं खायला देतात का, आणि खरंच खूप अपमान केलेला असतो. आणि त्यातूनच प्रियाने का गरीब माणसाच्या पायाला काच घुसावी म्हणून घरातला ग्लास फोडून टाकलेला असतो. आता लगेच सायली म्हणाली असते की मी तर काचा इथल्या साफ केल्या होत्यास, आणि प्रिया म्हणते की साफ केलं होतंस की मुद्दामून टाकल्या होत्यास इथं काचा. आता सायलीने तिला उत्तर दिलेलं असतं की ह्या काचा नीट बघ प्रिया, ही ग्लास ना आपल्याच घरातल्या पिण्याच्या पाण्याची ग्लास आहे आणि असा ग्लास तू घेऊन बसली होतीस आणि त्यात विमलताईने तुला मीठ साखर पाणी दिलं होतं. मग प्रिया म्हणते मग तुला काय म्हणायचं की या काचा मी मुद्दामून टाकल्यात का. तर सायली म्हणते मला एक गोष्ट सांग की मग तुझ्या हाताला जखम कशी झाली का, कारण तो ग्लास फोडताना ती काच अगोदर तुझ्या ग्लासला लागली, नंतर तू त्या काचा दरवाज्यात पसरवल्यास आणि मग त्या मागतकरी लोकांना लागलं. हे बघ प्रिया, मी सुभेदारांच्या घरात कधीही कोणाला कलंक लागेल असं वागलं नाही, पण तू वागलेली होती. आता हा सगळा सीन आठवते आणि प्रिया वगैरे सगळे आठवत असतात ना. आता प्रियाला तो सीन जेव्हा सायली आठवण करून देते तेव्हा ते प्रिया म्हणते हो आठवतं आहे मला आणि मी या सगळ्या गोष्टींचा पश्चातापसुद्धा केला आहे, खरंच माझं त्यावेळेस खूप चुकलं होतं. सायली म्हणते हो ना पश्चाताप होतं आहे ना, मग आता तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक कर आणि या लोकांना आता खाऊ घाल म्हणून. तेव्हा आता अर्जुनच्या लक्षात येतो की सायलीचा प्लॅन नक्की काय आहे ते. आणि आता कल्पनाताई आणि या पूर्णा जे आहेत ना यांच्यासुद्धा लक्षात येतो की हा आता सायलीचा प्लॅन आहे म्हणून. आता सायली पुढे म्हणते की पूर्णाजी तर नेहमीच म्हणतात की अन्नदान हे सगळ्यात मोठं पुण्यदान असतं. आता पूर्णाजी सुद्धा हो म्हणतात. अर्जुन म्हणतो अरे वा खरंच ही खूपच चांगली आयडिया आहे, वा बायको काय मस्त आयडिया काढलीस गं तू, आता अश्विनला सुद्धा आवडते. हां अर्जुन सांगतो की आता तुम्ही सगळेजण पोटभर जेवण करूनच जायचं. हां आता असं म्हणल्यानंतर प्रियाच्या तोंडावर अक्षरशः 12 वाजलेले असतात. अश्विन म्हणत असतो की तन्वी तू पटकन कामाला लाग हा, आणि मला ना पूर्ण खात्री की तू सगळं काही व्यवस्थित करशील, जा पटकन जा. आता असं म्हणल्यानंतर प्रियाचं तोंड आहे ना बापरे असं काही बघण्यासारखं झालेलं असतं ना की बस. विमल म्हणते आणि तन्वीताई तुम्हाला काही वस्तू लागत असेल ना तर त्या मला सांगा, मी तुम्हाला काढून देते. हां मग इथे प्रियाला तर इतकं टेन्शन आलेलं आहे, अजिबात विसरू नका. आणि प्रेक्षकांनो खूप मेहनतीने मी एवढा रिव्ह्यू देते ना, तर प्लीज माझ्या चॅनलसाठी एकदा सबस्क्राईब करा. काय आहे ना की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजूनही ना खूप सबस्क्रायबरची गरज आहे, तेव्हा प्लीज मला सपोर्ट करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका. आता आपण पाहूया ही प्रिया किचनमध्ये जाते आणि आता तिला ना खिचडी करायची असते. आता लवकरही तिला काही सुचतही नसतं की नक्की आता काय करायचं म्हणून. आता विमलच तिला मदत करते विचारीला, कारण प्रिया छोटासा कुकर आणि चहाचं भांडं घेते. आता खिचडी करण्यासाठी चहाचं भांडं आणि कुकर कशाला, तर विमल तिच्या हातातून ते भांडं घेते वापस ठेवते आणि तिला एक मोठं पातेलं आणून देते, त्याचबरोबर थोड्याशा भाज्या वगैरे. तर विमल तिला बरीचशी मदत करायला लागते. आता लगेचच सायली पूर्णाजींना सांगते, इशारा करते, लगेच पूर्णाजी म्हणतात बरोबर हात चालव गं तन्वी, आणि म्हणतात की ही सगळीजणं ना भुकेली दिसत आहेत. आणि अर्जुन सायली कल्पनाताई ही सगळी मजा घेत असतात. आणि आता विमल डाळ तांदळाचे डबे हे ते सगळं प्रियाला सांगत असते, कुठे ठेवलंय काय ठेवलंय कुठलं काय घ्यायचं म्हणून ते. आता कल्पनाताई बघा म्हणतात की विमल अगं तू कशाला लुडबुड करतेस, ते तन्वीचं पुण्य अन्नदानाचं ते तिचं तिला मिळू देत की, ये तू बाहेर ये. विमल म्हणते हो वहिनी तुम्ही ना बरोबर बोलताय, मी आले बाहेर आले. आता प्रियाला वाटत असतं तिने थांबावं, तर विमल म्हणते तन्वीताई तुम्ही खरा मी नाही
मध्ये करत हो हो आले म्हणून आता विमलसुद्धा अक्षरशः बाहेर निघून जाते. आणि आता प्रियाची इतकी फजिती होते ना, अक्षरशः खिचडी करताना ना तिला घाम फुटतो. आणि हा भाग तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा हां. आणि आता कल्पनाताई विमलच्या सुद्धा कानात काहीतरी सांगतात आणि विमलला पाठवून देतात. आणि प्रियाची आज खतरनाक मस्त अशी यांनी शाळा घेतलेली आहे. आता सायली म्हणत असते डाळ तांदूळ पहिल्यांदा आधी भिजवून घ्या म्हणजे पटकन होईल खिचडी. अर्जुन म्हणत असतो मीठ विसरू नका, व्यवस्थित घालते मीठ. आणि प्रिया इकडे अक्षरशः हातात डबे वगैरे घेऊन अवतार करून घेतलेला असतो स्वतःचा आणि हो 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 म्हणत असते. आणि आपल्याला इथं ना जे असं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलेलं आहे की प्रिया खिचडी कशी करते, ती डाळ तांदूळ घेते, ते धुवून काय घेते. आता हे सगळं आपल्याला फास्ट सीन दाखवलेले आहे, तिथे काही डायलॉग नाही आहे जास्त. आता ही प्रिया लागते बाबा खिचडी करायला आणि पूर्णाजी तिला अधूनमधून सूचना देत असतात. तिखटाचा हात जवळ खमीस ठेवा म्हणून. आता प्रिया भाज्या चिरते, त्या पातेल्यामध्ये सगळे भाज्या वगैरे टाकते, डाळ तांदूळ धुवून घेते, फोडणी करत असते. इकडे हॉलमध्ये सगळेजण मजा करत असतात. इकडे प्रियाची ना अवस्था अतिशय बेकार झालेली असते. आता मसाले डब्यातील सगळे मसाले वगैरे घालते, डाळ तांदूळ घालते आणि आता ती खिचडी करायला मस्त अशी हलवून घेते. इतका तिला खोकला येत असतो, काय तिला त्रास होतो असतो. तिचे हावभाव आणि एक्सप्रेशन एवढे खतरनाक दाखवलेत ना की बस. आता खिचडीमध्ये फायनली शेवटी पाणी वगैरे घालते, झाकण ठेवते आणि ना ती तिचं अशी थकून वैतागून उभारलेली असते खिचडी शिजेपर्यंत. आणि हे सगळं अर्जुन पाहत असतो आणि म्हणत असतो की माझ्या बायकोच्या नादाला लागायचं नाही, हे आता तन्वीला बरोबर कळच असेल म्हणून. असा अर्जुन आता प्रियाकडे बघून हसत म्हणत असतो. आता आपण दुसऱ्या सीनमध्ये पाहतोय की प्रतिमा त्या छोट्या तन्वीचा फोटो म्हणजे लहानपणीच्या तन्वीचा फोटो घेऊन असा कवटाळत असतात आणि लहानपणीच्या आठवणी आठवत असतात. इतक्यातच तिथे सुमन येते आणि म्हणते वहिनी काय करताय, तन्वीच्या लहानपणीच्या आठवणी खेळणी चालू आहेत वाटतं. आता प्रतिमा त्या म्हणतात हो गं सुमन. आणि त्यांना ना लहानपणीची तन्वी खूप आठवत असते. त्या म्हणत असतात की सुमन लहानपणी तन्वी जेव्हा छोटी होती ना तेव्हा तिचा चेहरा बघितला ना की माझं मन अगदी मायेने भरून येतं गं, असं आता त्या सुमनला मनापासून सांगत असतात. थोड्या भाऊक पण झालेल्या असतात हां. पण आता काय करतात ती मोबाईलमधला प्रियाचा फोटो पण घेतात आणि एका हातात छोट्या तन्वीचा फोटो असतो आणि एका हातात मोठ्या प्रियाचा फोटो असतो. आणि त्या म्हणतात की पण मग हा चेहरा बघून तसं का होत नसेल, मन अगदी मायेने भरून का येत नसेल बरं प्रियाचा मोठेपणीचा चेहरा बघितल्यानंतर. तर सुमन म्हणते ही जर कारस्थानं खोटेपणा दिसला असेल म्हणून. तर लगेच प्रतिमा त्या म्हणतात नाही गं मला नाही असं वाटत आहे म्हणून. अगं मी या घरामध्ये जेव्हा परत आले ना तेव्हा मला या घरामध्ये आल्यावर काही आठवत नव्हतं, तरीही मला यांच्याबद्दल आदर वाटायचा, प्रेम वाटत होतं. आणि पण तन्वीबद्दल मला ते कधीच वाटलं नाही गं, म्हणजे काहीच वाटलं नाही गं. आणि तेव्हा तर मला तिचा स्वभावसुद्धा माहिती नव्हता गं की तो कसा स्वभाव आहे तो. आणि तसंही आपलं मूल चुकलं म्हणून कुठली आई माया करायचं थांबते का गं. तर सुमन म्हणते माया तर तन्वीच्या मनातही तुमच्याबद्दल नाहीच आहे ना तन्वी. आणि सुमन म्हणते नाही तर तिने तुम्हाला रक्त नसतं का दिलं. प्रतिमा त्या म्हणतात कधी कधी तर असं वाटतं की माझ्या आणि तन्वीमध्ये कुठलंच नातं नाही आहे, कारण ना जिथं नातं असतं ना तिथे ओढही असतेच. आता सुमनला तेच वाक्य खूप आवडतं आणि सुमन म्हणते की खरं आहे हा वहिनी, जिथे नातं असते तिथे ओढही असतेच. आता असं सुमन म्हणते आणि मला तर असं वाटतं ही नक्कीच काहीतरी या शब्दाचा वेगळा अर्थ करून नागराजला भेटायला जाते का काय, पण हे अजून नक्की कन्फर्म नाही आहे, आपल्याला हे उद्याच्या भागात कळेल. सुमन म्हणते वहिनी मी ना जरा मंदिरात जाऊन येऊ का, तेवढंच मला बरं वाटेल. प्रतिमा त्या म्हणतात मी एक काम करते, मी हे सगळं पटकन आवरून घेते आणि मग आपण निघूयात. तर सुमन म्हणते नाही वहिनी मला ना एकटीला जावं असं वाटतंय, थोडासा वेळ ना जरा मला स्वतःला एकटीबरोबर घालावं असं वाटतोय, तर चालेल का. प्रतिमा त्या म्हणतात हो चालेल काहीच हरकत नाही, तू जाऊन ये मी घरीच थांबते हां. आता असं म्हणून सुमन निघते. पण का कोणास ठाऊक मला वाटते की नक्की नागराजला भेटायला जाईल म्हणून. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा हां. आता सुमन तर तिथून निघून जाते आणि आता आपण पाहतोय पुन्हा इकडचा सीन. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये प्रियाने केली बाबा एकदाची खिचडी आणि हॉलमध्ये ते पातेलं आणून टेबलवर आपटते एकदाचं. आणि आता लगेचच ताटं वगैरे आणलेले असतात आणि पुन्हा जिकडे बघून म्हणते आता वाढायला घेऊ, अशी थकलेली भागलेली प्रिया म्हणत असते. आणि त्या लोकांना म्हणते मी केलेलं गोड मानून घ्या हां. तर लगेचच सायली म्हणते थांब प्रिया, अगं अन्नदान करतेस ना तू, आणि मग त्या अगोदर पाद्यपूजा करून घे म्हणजे खऱ्या अर्थाने तुला पुण्य लाभेल. आता प्रिया म्हणते पाद्यपूजा म्हणजे, आता पूर्णाजी म्हणतात की अगं पाद्यपूजा म्हणजे अगोदर त्यांचे पाय धुऊ, त्यावर हळद कुंकू वाहा, नमस्कार कर आणि मग त्यांना वाढायला घे.
प्रियाला तर इतकं वाईट वाटतं ना, बापरे हे सगळं अजून करायचं आहे. अश्विन पण बघतच राहतो. आता पूर्णाजी म्हणतात, अगं अश्विनकडे काय बघते, त्याला काय माहिती याच्यातलं. अश्विन म्हणतो, हो बरोबर आहे तन्वी, जे काय करायचं ते सगळं नीटच व्हायला पाहिजे नाही का. आता प्रियाला तर इतकं टेन्शन आलेलं असतं ना, बापरे तिला कळतं हे सगळं तिच्या विरोधात मुद्दाम करतायत म्हणून, पण तिला बोलता येत नाही. अर्जुन सायली तर हसत असतात. आता प्रिया ना इतकं घाण तोंड करते, इतक्यातच विमल म्हणते, तन्वी ताई हे घ्या. आता या विमलने ते पाय पुसण्याचं सगळं सामान आणून दिलेलं असतं आणि प्रिया बघा आता त्या मागतकरी लोकांचे पाय असे काही पुसत असते ना, इतकं घाण तोंड करून वगैरे, कारण त्यांचे पाय ऑलरेडी खूप घाण असतात ना. आणि प्रियाला येत असते किळस. आता मागून कल्पनाताई म्हणतात, फक्त वाकून नाही हां, खाली बसून नीट छान पूजा कर, म्हणजे पाय धुव वगैरे. आजी म्हणतात की ते नॅपकिन बाहेर काढून ठेव आणि त्यांचे पाय त्या परातीत पकड. असं आता पूर्णाजी एक एक स्टेप करून प्रियाला सांगत असतात. प्रिया अक्षरशः नाकाला हात लावत असते. तिला नाही ते खूप घाणेरडं आणि किळसवाणं वाटत असतं. आता प्रिया काय करते, एक एक प्रत्येक जणांचे पाय त्या परातीत घेते, पाय धुते, त्याच्यावरती हळद कुंकू असं लावत नाही, अक्षरशः वरून फेकते. आणि ना मग पूर्णाजी म्हणतात, अगं नमस्कार कर ना. असं म्हणल्यानंतर आता प्रियाना इतकी रागाने वैतागलेली असते, करते नमस्कार. आणि आता सायली मनात म्हणत असते, प्रिया तू सदा महिन्याला पैसे देतेस, या माणसांचा तू वापर करत होतीस ना, मागे तू अशाच गरजूंचा अपमान केला होतास आणि मला त्रास देण्यासाठी त्यांना यातना दिल्या होत्यास तू. आणि म्हणते की ही त्या सगळ्यांची परतफेड समज. आता प्रिया या सगळ्यांच्या पाया पडते. हा इकडे विमल आणि कल्पना सुद्धा हसत असतात. आणि प्रिया आता एक एक करून सगळ्या लोकांचे पाय धुत असते आणि तोंड इतकं घाण करत असते, कारण तिला ते खरंच तो सगळा प्रकार खूपच किळसवाणा आणि घाणेरडा वाटत असतो. इथं ना थोडं कॉमेडी आणि असं म्युझिकल पण दाखवलेलं आहे हा भाग. आता कल्पनाताई पूर्णाजीच्या म्हणतात, सायलीने तन्वीला चांगलीच अद्दल घडवली हा. आता असं म्हणून पूर्णाजी आणि कल्पनाताई आता हसत असतात. आता इकडे जे सगळे पाय वगैरे धुवून होतात, ती जी लागलेली असते कंबर दुखायला. आता ताटं घेते आणि पुन्हा पूर्णाजीला म्हणते, आता वाढायला घेऊ. पूर्णाजी म्हणतात, हो घे हां वाढायला म्हणून. आता एक एक करून त्या सगळ्या लोकांच्या समोर ताटं ठेवते. आता खिचडी वाढते. आता पूर्णाजी म्हणतात, एक एक करून किती भांडे वाढणार आहेत. आणि प्रिया अक्षरशः त्या लोकांकडे ना दात खाऊन बघत असते. पण आता नाईलाज असतो पूर्णाजीच्या समोर इम्प्रेशन पडायचं असतं, कारण आता अश्विन पण तिथं उभारलेला असतो. आता प्रत्येकाला ना खिचडी वाढते नाही, अक्षरशः ती ताटात ना अशी फेकल्यासारखीच वाढत असते हां. आणि मग पूर्णाजी म्हणतात, एक एक नाही दोन्ही भांडे घे. मग प्रिया आता लगेच लोणचं वाढते आणि पापड पण एक एक प्रत्येकाला वाढते. आणि हे ना सगळं फनी दाखवलेलं आहे सीन, की सगळ्यांना प्रिया वाढत असते ते. आता प्रिया हे सगळं करत असते आणि अश्विन बायकोकडे फारच कौतुकाने आणि आनंदाने बघत असतो हां. आता प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, हे चांगुलपणाचं नाटक एकदम इतकं महागात पडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि म्हणते की सदा महिन्याचं आणि माझं नातं उघडं पडू नये म्हणून मला काय काय करावं लागतं, असं प्रिया मनाशीच बोलत असते. अर्जुन सायली एकमेकाकडे बघून हसत असतात. आणि आता प्रिया म्हणते, सुरुवात करा, घ्या जेवा, घ्या काका, गोड मारून घ्या हां, असं आता सगळ्याला म्हणत असते. आणि बापरे खूपच कॉमेडी सीन दाखवले याचा. आता सगळे लोक आहेत ना ते जेवण करायला बसलेले असतात. आता छानपैकी सगळेजण ते गरीब जेवत असतात. प्रिया म्हणते, अजून वाढू का. तर आता पूर्णाजी म्हणतात, अगं असं विचारायचं नाही, जा जाऊन वाढायचं, संपलं बघ त्यांच्या मनातलं, जा पोटभर होऊ देत हां अगदी. प्रिया म्हणते, हो वाढते हां. आता वाढते म्हणते, पुन्हा एकदा येते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खिचडी आणि अक्षरशः ती पळी भाताची ना ताटामध्ये आपटत. आता दोघेही बघा हां प्रियाचाच विचार करत असतात. आता सायली जाते अर्जुनकडे आणि म्हणते की, अहो प्रियाने लोखंड्यांकडे कर्ज देण्याच्या कथांवर माझा तर विश्वास नाही आहे, तरीही प्रिया त्यांना दर महिन्याला मदत का करते आणि मुळात स्वतः आणि महिन्याचा प्रियाशी संबंध काय आहे. अर्जुन म्हणतो, तेच तर आपल्याला शोधून काढायचे. पण जर का आपण जाऊन त्यांना त्या लोखंड्याने विचारलं ना, तर ती काही खरखर उत्तर देणार नाहीत आपल्याला. आता सायली म्हणते, प्रियासारखीच खोटारडी माणसं आहेत ना ती, आणि प्रिया जर का त्यांना दर महिन्याला मदत करत असेल ना, तर ती प्रिया विरोधात तो अजिबात उघडणार नाहीत. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुझं. आणि मला ते इतक्यातच आता अर्जुनला एक मेसेज येतो, तर तो मेसेज असतो चैतन्याचा आणि चैतन्याने त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं. आता अर्जुन तर घाबरतो पहिल्यांदा, सायली पाहते का काय म्हणून. आणि चैतन्यचा मेसेज हा मेसेज आहे तो अर्जुन वाचतो मनातल्या मनात, की महिपच्या घराबाहेर भेटणारा हा माणूस आहे, फक्त मुलगा आहे की पुरुष आहे की बाई हे कळत नाही आहे, म्हणून तो फोटो टाकलेला असतो. आणि चैतन्य विचारलेलं असतं, आता पुढं काय करू. सायली म्हणते, अहो तुमचं लक्ष कुठे. अर्जुन म्हणतो, हो नाही तेच असं करायला लागतो, सदा आणि महिन्याबद्दल विचार करत होतो मी. सायली म्हणते, आपल्याला अशी व्यक्ती शोधून काढायला हवी जी व्यक्ती सदा आणि महिन्याबद्दल
खरं खरं सांगू शकते, त्यांचं मूळ शोधून काढायलाच हवं म्हणून, तरच आपल्याला प्रियापर्यंत पोचता येईल. अर्जुन म्हणतो की यू आर राईट, पण अशी व्यक्ती कुठली असेल असं आता अर्जुन म्हणल्यानंतर दोघंजणी विचार करायला लागतात. पुन्हा एकदा चैतन्याचा मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये चैतन्य लिहिलेलं असतं की तो माणूस भेटायला तयार आहे आणि त्या माणसाला भेटून त्या माणसाचा खरा चेहरा किंवा साक्षीचा फोटो दाखवून काय ते आपल्याला आणखीन चौकशी करायला हवी असं चैतन्य मेसेज केलेला असतो. आणि चैतन्य मेसेज केलेला असतो की तू जाऊन तिथं भेट आणि नक्की तू तिथे काय बघितलं हे सगळं तू त्याला विचार. आता सायली वैतागते ना, काय झालंय तुमचं म्हणून अर्जुनचा फोन खेचून घेते आणि मग ते आपण काहीतरी महत्त्वाचं बोलतोय आणि तुम्ही अजून मोबाईलमध्येच पाहताय. अर्जुन घाबरतो ना, त्याला वाटतं आता चैतन्याचा मेसेज सायली पाहते का काय आणि म्हणतो नाही क्लायंटला मेसेज आला होता, मी त्यांना रिप्लाय करत होतो. सायली मग तेव्हा पण हे सगळं ऑफिसमध्ये असताना हे ऑफिसमध्ये सगळं करायचं, इथं नाही करायचं. आता आपण हे शोधतोय की सदा आणि महिन्याबद्दल आपल्याला खरं कोण सांगू शकेल म्हणून. अर्जुन एवढा घाबरलेला असतो, ते करत असतो आणि म्हणतो एक रिप्लाय देतो ना मी. सायली म्हणते नाही मी क्लायंटला कळवते ना की हे सगळं ऑफिसमध्ये करायचं म्हणून. आता दोघांची झटापट सुरू होते. अर्जुन म्हणत असतो ऐक ना सायली म्हणत असते नाही मी बघते मेसेज. आणि इतक्यातच आपण पाहतो की अर्जुनचा फोन होतो स्विच ऑफ. आता अर्जुनचा फोन स्विच ऑफ झाला की अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की बंद झाला, बरं झालं. आणि म्हणतो बरं झालं बघ. सायली म्हणते घ्या बंद पडला हा. त्याला हे कळलं की आता तुमचं लक्ष त्याच्यामध्येच आहे म्हणून अर्जुन म्हणत असतो वा मोबाईल आहे की बायको आहे असं म्हणतो. आता सायली म्हणते झालं का तुमचं, आता आपण जरा बोलणार आहात का, आपण महत्त्वाशी आपण बोलूयात का. अर्जुन म्हणतो हो. आता बघा सायली पुढे म्हणते सदा आणि महिन्याच्या वेळेस आपल्या घरी आले होते तेव्हा ते काय बोलले होते, कोणाविषयी आपल्याला बोलले होते हे सगळं ना आता आपल्याला आठवायला हवं, म्हणजे आपल्याला कळेल की आपण त्यांच्याविषयी कोणाशी बोलू शकतो ते असं म्हणून. आता अर्जुन आणि सायली दोघी जण सुद्धा बराच वेळ विचार करतात आणि अचानक दोघांना सुद्धा क्लिक होतं की ती बाई म्हणून ती दोघंही ओरडतात, म्हणतात की असते बाई. आता सायली म्हणते तीच बाई जिने आरोप केला होता की सदा आणि महिन्याने स्वतःची मुलगी तिला देऊन टाकली आणि बदल्यात पैसे घेतले आणि तीच बाई यांच्याबद्दल आपल्याला काही ते नक्की सांगू शकेल. अर्जुन म्हणतो की राईट, तिला जाऊन आपण विचारूयात म्हणून. आणि म्हणतो की लास्ट टाइम आपण तिला याबद्दल विचारण्यात काहीच पॉईंट नव्हता, पण आता तिच्याकडून आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन मिळू शकते, उद्या आपण तिला भेटायला जाऊया. सायली म्हणते हो, आणि माझी खात्री आहे की प्रियाचा सदा आणि महिन्याचा काय संबंध आहे नाही आपल्याला त्याच बाईकडून कळेल म्हणून. आता अर्जुन सुद्धा हो म्हणतो. आणि बघा हे दोघं जण विचार करून आता उद्याच्याला जाणारच आहेत तिकडे. आता आपल्याला पुन्हा सीन दाखवलेला आहे. तुम्ही ताई म्हणत असतात मला ना सतत तिची काळजी वाटत असते, एकतर तिचे दिवस भरत आलेत आणि तिच्या चेहऱ्यावर अजिबातच हसू नाहीये. आता सगळेजण तिथेच असतात. आता प्रतापराव म्हणतात खरं तर आपण त्या माणसाला अस्मितासाठी म्हणून या घरात राहायला दिलंय, पण अस्मिताचा चेहरा पडलेलाच असतो. आणि पुढे म्हणतात की प्रतापराव या अशा अवस्थेमध्ये तिने उदास राहणं हे बरोबर नाहीये म्हणून. आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आता पूर्णाजी म्हणतात पण अस्मिताच्या बाळांपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही आणि म्हणतात की उगाच घरात त्यासाठी ना मला कडवटपणा नको आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते मी एक सुचवू का, तर प्रणाजी म्हणतात बोल ना. तर सायली म्हणते आपण अस्मिताताईंसाठी सचिन भाऊजींशी थोडं नीट वागूयात का. अर्जुन तर हां असंच करून ओरडतो. आता सगळ्यांना काय पहिल्यांदा हा विचार फारसा पटत नाही, पण सायली पुन्हा समजावून सांगते अस्मिताताईंना असंच वाटतं ना की आपण सगळ्यांशी नीट वागत नाही म्हणून. पण सांगू का की आपण आपल्यावरच्या रागापायी अस्मिताताई सचिन भाऊजींच्या चुकांकडे ना दुर्लक्ष करतात त्या, आणि मग आपण त्यांच्याशी तोंड देखील का होईना जर का गोड बोललो तर मग निदान अस्मिताताई शांत तर राहतील ना, आणि मग कदाचित त्यांना मग सचिन भाऊजींचा खरा चेहरा किंवा त्यांच्या चुका जाणवू लागतील. आता अर्जुन म्हणतो की एक मिनिट त्या माणसाशी असं खोटं चांगलं वागणं मला तर जमणार नाही, मी तर नाही करणार. सायली म्हणते पण मी तुम्हाला खोटं चांगलं वागायला सांगतच नाहीये, मी म्हणते की सगळ्यात अगोदर अस्मिताताईंचा विचार करा आणि सचिन भाऊजींशी थोडंसं नीट वागा म्हणून, मी असं म्हणतच नाहीये तुम्हाला. सायली म्हणते की याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागावं असंही नाहीये, पण आपल्या घरात कुणी त्यांना उत्तरच देत नाही असंही व्हायला नको. आता प्रतापराव म्हणतात अस्मिताच्या चेहऱ्यावरती हसू येण्यासाठी ना मी काही करायला तयार आहे. पूर्णाजी म्हणतात की अर्जुन आपल्याला ना हे सगळं फक्त अस्मिताच्या बाळणपणापर्यंतच करायचं आहे, त्यामुळे ना प्लीज सचिनला या घरामध्ये आपण सहन करतोच आहे ना, तर आता आणखीन त्याच्याशी थोडंसं नीट वागूयात, तसंच मनावरती दगड ठेवून जरासं बरं वागूयात.
असं पूर्णाजी म्हणत असतात. आणि बघा हा आता अर्जुनला हे सगळं समजावून सांगत असतात. प्रतापराव म्हणतात आणि अर्जुन मला तर कुठं पटतं हे, पण तरीसुद्धा ना आपल्याला हे करावंच लागेल. इतक्यातच अश्विन आणि प्रिया येतात. अश्विन म्हणतो हा काय ऑप्शन आहे, सचिनने जे काही केलं हे सगळं विसरायचं आणि आता त्याच्याशी नीट वागायचं का, मला नाही जमणार ते. आता बघा हा प्रिया इतका ड्रामा करते की अश्विन अरे असं काय करतोय अश्विन, अरे असं नसतं रे, अरे हे बघ आता बाबा आणि अर्जुनसुद्धा नाईलाजाने तसं वागणार आहेत ना, मग तुला काय हरकत आहे, उगाच तू अडवणूक करू नकोस बरं, असं प्रिया अश्विनला म्हणायला लागते. आणि प्रिया जी काही चांगली वागते ना, आता अर्जुन सैलीच्या लक्षात येतं. हां पुढे प्रिया अश्विनला म्हणते आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे की हे घर शांत राहणं आणि अस्मिताचा आनंद, सो प्लीज तर सगळे म्हणतात तसं वागू येत ना रे, असं आता अश्विनला लागते सगळ्यांच्या समोर समजवायला. आणि आता बघा हा मनातल्या मनात विचार करते की तुला सपोर्ट करण्यातच माझा फायदा आहे ग सायली, आणि म्हणते की तुझा हार्ट प्लॅन मी कसा हाणून पाडते का नाही ते बघच. आता सायली म्हणत असते की मी सचिन भाऊजी आणि स्मिताताईंना बोलून आणते हा जेवणासाठी म्हणून आता सायली जाते त्या दोघांच्या रूममध्ये त्यांना जेवायला बोलवण्यासाठी म्हणून. सायली गेल्यानंतर प्रिया म्हणते अरे अश्विन उभा काय बस जा अर्जुनच्या बाजूला जाऊन बस, मी जेवायला वाढते. आता अर्जुन पण म्हणतो ये अश्विन, आता हे सगळंजण जेवायला वाढतात. प्रिया घेते ना वाढायला आणि सगळं उलटं वाढत बसते. आता पुन्हा जे म्हणतात अगं कोशिंबीर नेहमी डाव्या बाजूला वाढायची असते आणि भाजी उजव्या बाजूला, तो बरोबर उलटं वाढतेच ते. आणि आता बघा अश्विन आणि अर्जुनसुद्धा बघत असतात हे सगळं. असं आता पुन्हा जे प्रियाला म्हणतात, प्रिया आपली मान हलवून हो हो म्हणत असते. आता कल्पनाताई म्हणतात तन्वी तुला ना ही सगळी इंटरनेटवरती माहिती मिळेल तर तू ती सगळी नीट शिकून घे आणि तुला आता घर सांभाळायची इच्छा आहे का नाही, मग मेहनत तर तुला करावीच लागेल ना ग. प्रिया म्हणते हो हो म्हणून आता सगळ्यांना जेवायला वगैरे वाढते प्रिया. आता विमलताई सुद्धा मदतीला असतातच तिथे. इकडे आपल्याला आता सचिन आणि अस्मिताचा सीन दाखवलेला आहे. आता अस्मिता म्हणत असते सचिन मला ना रूममध्ये बसून जेवण्याचा कंटाळा आलाय, आपण ना सगळ्यांबरोबर बाहेर जाऊन जेवण करूयात का. सचिन म्हणतो अस्मी मी बाहेर दुपारी आलो होतो ना तर काय झालं ग, पूर्णाजींनी मम्मा माझ्याकडे बघत सुद्धा नव्हत्या, मी अदृश्य असल्यासारखं माझ्याशी वागत होत्या. अस्मिता म्हणते हे बघ कोणी कसंही वागू देत, मी तिथे असताना तू माझ्याशी बोलत जा ना. सचिन म्हणतो अस्मी मला ना सारखा माझा अपमान करून घ्यायचा नाहीये. अस्मिता म्हणते अरे अपमान कसला रे, पूर्णाजी म्हणाली ना तुला जे हवं ते मिळायला हवं म्हणून. सचिन म्हणते हे बघ ते सगळं तुझं मन राखण्यासाठी होतं ग अस्मी. आता अस्मिता म्हणते सचिन अरे सगळेजण एक पाऊल पुढे येत आहेत ना, मग आपणही नको का एक पाऊल पुढे टाकायला, नाहीतर घरातलं वातावरण नॉर्मल कसं काय होणार ना. आता सचिन म्हणत असतो लेट मी थिंक सचिन म्हणतो लेट यू टेल मी वन थिंग अस्मी, मी तुझ्या इथे राहतोय नाही तर मी कधीच माझ्या घरी गेलो नसतो का, पण इथे राहून मला यांचं हे सगळं वागणं ॲक्सेप्ट करायचं हट्ट प्लीज धरू नकोस यार. अस्मिता म्हणते अरे पण मला मनापासून वाटतंय की माझ्या बाहेरच्या माणसांचं आणि माझ्या नवऱ्याचं छान जमायला हवं म्हणून, जसं इतके वर्ष जमत होतं ना तसं. सचिन म्हणतो हो पण अस्मी इतक्यातच सायली तिथे येते अस्मिताताई म्हणून. आता हाक मारत आत येते आणि म्हणते तुम्ही दोघंजण जेवायला बाहेर येतात ना, सगळेजण वाट बघतायत. अस्मिता म्हणते काय वाट बघतायत आणि आमची. आता सचिन अस्मिता एकमेकांकडे बघायला लागतात ना की सायली असं म्हणते की तुमची वाट बघतायत म्हणून, आणि ठरलं तर मग हा भाग आहे ना इथे संपतो प्रेक्षकांनो. उद्याचा भाग जबरदस्त होणार आहे तर पाहत राहा. ठरलं तर मग उद्याच्या भागात आपण पाहतोय सचिन आणि अर्जुन आणि सायली त्या बाईच्या घरापर्यंत जातात, तिच्या घराच्या. माझा चॅनल माझी आवडती सिरियल आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.